या ठिकाणी मी इथं 1 कप मूग घेतलेला आहे, हिरवं मूग, आणि 60 ग्रॅम तांदूळ 1 तास कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं. यामधलं पाणी काढूया. सर्वात आधी तांदूळ जेवढं बसेल तेवढं मूग टाकायचंय. आलं आणि हिरवी मिरची टाकून एकदम बारीक पेस्ट करायची. हे बाउलमध्ये काढून घेऊया. याच्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 2 कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद, मीठ, सोडा टाकायचा अर्धा चमचा. मिक्स करूया. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचंय आणि अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आप्पे पात्राला तेल लावायचंय. सर्वात आधी साईडने आपल्याला आप्पे सोडून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर मध्ये सोडायचंय. याच्यावरती प्लेट झाकूया आणि 4 ते 5 मिनिटं झाकण बारीकवरती ठेवून वाफवून घ्यायचंय. एक 5 ते 6 मिनिटानंतर परत तेल लावायचंय. याला सर्व बाजूने पलटून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर परत प्लेट झाकून एक 2 ते 3 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय. अशा प्रकारे आपले आप्पे तयार आहेत. याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब